1, 2 आणि 3 जानेवारीला आपण इंग्रजीच्या शाळेच्या काही इनिशिएटिव्ह फेज रन केल्या होत्या. म्हणजे तिथे आम्हाला रिस्पॉन्स फेज चेक करत होतो आम्ही त्याच्यामध्ये. आणि लक्षात आलं की खरंच नाही 100, 125, 150, 200 लोक इंग्रजीच्या शाळेत यायला तयार आहेत. आणि त्यानंतरच्या डिस्कशनला जसं जसं आम्ही पूर्ण करत गेलो तसं तसं लक्षात आलं की नाही आपल्याला एक वेगळा इनिशिएटिव्ह महाराष्ट्रभर मराठी माणसासाठी, आपल्या मराठवाड्यातल्या, मध्य मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या, पश्चिम महाराष्ट्राच्या, अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी आपल्याला काही वेगळं करता येतं का? की ज्याला तो सिल्लोडच्या भागात असेल, जालन्यात असेल, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर कुठेही असू दे, त्याला इंग्रजी घरी बसून शिकता आलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी की ज्यांना आज खरंच तेवढा जास्त पैसा खर्च करणं शक्य नाही आहे, त्यांच्यासाठी आपण असा काही इनिशिएटिव्ह टाकू शकतो का की जेणेकरून ज्याच्या मनात इंग्रजीबद्दलची प्रचंड भीती आहे त्याला इंग्रजी सोपी वाटावी, ज्याने अजून इंग्रजीचा प्रवासच चालू केलेला नाहीये त्याला चालू करावासा वाटावा, ज्याने इंग्रजीचा प्रवास करून अर्धवट सोडलाय त्याला तो परत रिस्टार्ट करावा वाटावा, आणि ज्यांनी स्वतःला अपलिफ्ट केलंय कम्युनिकेशनच्या फेजमध्ये त्याला अजून एनहान्स करता यावं इंग्रजीला. या दृष्टिकोनातून कॉम्युनिटी फॉर्मेशन मध्ये जर अख्ख्या घराला, अख्ख्या कुटुंबाला जर आपल्यासोबत संध्याकाळी बसून जर इंग्रजी शिकता आलं तर, आणि हा थॉट तुम्हाला कसा वाटतो हे जेव्हा मी मॅक्झिमम लोकांसोबत शेअर केलं तेव्हा लोकांचं म्हणणं आलं की सर द बेस्ट. जर संध्याकाळच्या वेळेला संपूर्ण एज्युकेटेड किंवा सेमी एज्युकेटेड, अनएज्युकेटेड काहीतरी शिकलेल्या कुटुंबाला आपल्या मुलांसोबत जर इंग्रजी शिकता आलं घरी बसून तर किती छान आहे ना. मी तुम्हाला सांगू, आज कदाचित 2 लोक, 4 लोक, 8 लोक, 10 लोक याला पाहणार आहेत. आज कृष्णाज नोबेल फाउंडेशनच्या चॅनलवरून आम्ही तुमच्यासोबत कनेक्ट झालो आहे. उद्या मात्र स्पेसिफिकली मी तुम्हाला सांगेल की उद्यापासून इंग्रजीची शाळा नावाचं यूट्यूब चॅनलच तुमच्यासाठी आम्ही समोर आणतो आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना त्या इंग्रजीच्या शाळेच्या चॅनलवरतीच सगळ्या इंग्रजीचे व्हिडिओज मिळणार आहेत. हो, आणि हा लाईव्ह टेलिकास्टिंग चालणार आहे मंडे टू फ्रायडे. आज 14 जानेवारी काल होती, आज 15 जानेवारीपासून पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत 365 दिवस तुमच्यासाठी मंडे टू फ्रायडे संध्याकाळी 8:15 ते ॲटलिस्ट 8:45 एक 30-35 मिनिटं तुमच्यासोबत इंग्रजी संदर्भातल्या काही गोष्टी शेअर करता येतात का, यासाठी घेतलेला हा एक मोठा डिसिजन, हा एक मोठं इनिशिएटिव्ह. मग याचं नाव काय ठेवायचं असं करत 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 जेव्हा चर्चा झाली तेव्हा चर्चेअंती ईश्वराच्या आशीर्वादाने एक नाव समोर आलं, आणि ते म्हणजे आपली एक अशी आगळी वेगळी शाळा असायला पाहिजे. मग शाळा कशी असायला पाहिजे, कशाची शाळा असायला पाहिजे, तर इंग्रजीची शाळा. आणि हे नाव समोर आलं. जे कोणी पहिल्यांदाच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असेल त्यांच्यासाठी मी माझा अल्पसा परिचय नक्की इथे करून देऊ इच्छितो, कारण आज पहिला दिवस आहे. तुमची माझी ओळख होणं गरजेची आहे. आणि म्हणून माझं नाव डॉक्टर श्रीकांत प्रकाश सोरात. कृष्णाज नोबेल फाउंडेशन या फाउंडेशनच्या माध्यमातून काही सोशल ॲक्टिव्हिटी म्हणून आपल्याला मुलांसाठी, नागरिकांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी काही करता येतं का हा विचार डोक्यात आला, आणि असं वाटलं की एका शाळेची सुरुवात करावी, ती की आगळी वेगळी आणि सगळ्यांची लाडकी आवडती शाळा, ती म्हणजे इंग्रजीची शाळा. आज इंग्रजीच्या शाळेमध्ये तुम्ही सगळ्यांनी प्रवेश घेतलाय. तुम्ही जर एक वर्षभराच्या या प्रवासामध्ये माझ्यासोबत राहिलात, मला माहित नाही की तुम्ही किती दिवस या सगळ्या प्रवासात सोबत राहाल, तुम्ही किती लोक रोज लाईव्ह राहणार आहेत आणि किती लोक याला रेकॉर्डेड कंटेंट फेजमध्ये ऐकणार आहेत. मी फक्त तुम्हाला सगळ्यांना जे आज पाहतायत त्यांना सगळ्यांना आवाहन करेल की या इंग्रजीच्या शाळेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो मॅक्झिमम तुमच्या त्या सगळ्या नातेवाईकांपर्यंत, त्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये, त्या सगळ्या कलिगपर्यंत, तुमच्या बिझनेस पार्टनरपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून या महाराष्ट्रातला एखादा मराठी माणूस, एखादा मराठी मुलगा, एखादी मराठी ताई आमची जर ती इंग्रजी शिकायला लागली आणि तिची डेव्हलपमेंट झाली तर आम्ही समजू की फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या फ्री इनिशिएटिव्हचा ग्राउंड लेवलवर खरंच फायदा होतो आहे. प्युअर शेअरिंग आहे.
गेली 18 वर्षे इंग्रजी या क्षेत्रामध्ये मी माझ्या अंशी दिलेलं छोटं फार कॉन्ट्रीब्युशन जे असेल त्याच्यातून मला जे काही शिकायला मिळालं आणि मला असं वाटलं की ही पद्धत वापरली तर इंग्रजी शिकणं सोपं. दोज हू आर वर्किंग प्रोफेशनल, दोज हू आर वर्किंग हार्ड ॲट देअर ओन प्रोफेशन, they will also get some of the good things in this particular school. मी तुम्हाला कुठला सिलेबस डिक्लेअर करणार नाही आहे की आपण ह्या दिवशी हा कंटेंट हा सिलेबस घेणार आहे, अजिबात नाही. ज्याला खरंच असं वाटतं ना इंग्रजीच्या शाळेत बसायचंय आणि काही शिकायचंय त्यांनी यावं आणि बसावं. एखाद्या दिवशी सुरुवातीला मी एखादा कंटेंट चालू केला तर सरते शेवटी मी एखादा वेगळाच थॉट देखील त्याच्यामध्ये टाकू शकतो. म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा जर व्हिडिओ पाहता आला तुम्हाला तर मी समजेल की खऱ्या अंशी तुम्ही काहीतरी घ्यायला लागलायत. तुमच्यापैकी किती लोकांना आज लक्षात ठेवा, जर सोबत पहिलाच दिवस असेल तुमचा माझ्या परिचयाचा तर जे जुने त्यांना माहिती आहे की आपल्याला सरांच्या सेशनला बसत असताना एक नोटबुक पेन घ्यावं लागतं. तसं मी तुम्हाला सांगेल की जर आजचं सेशन खरंच तुम्हाला आवडलं तर एक स्पेसिफिक नोटबुक नवीन करा इंग्रजीच्या शाळेसाठी आणि त्याला वरती छानपैकी अशी चिठ्ठी लावा, इंग्रजीची शाळा. ज्या दिवशी ही वही भरायला लागेल ना त्या दिवशी समजा की तुमचा इंग्रजीचा प्रवास कसा चालू झाला आहे तुम्हाला लक्षात यायला लागेल. काही नाही, 200 पेजचं एखादं रजिस्टर, एखादी नोटबुक काहीतरी करता आलं तर नक्की करा. सध्या एखाद दिवस 2 दिवस फ्री आपल्याला रफ वापरलं तरी काही हरकत नाही, पण नक्की बसा. मी आई वडिलांना स्पेसिफिकली सांगेल की ज्यांना थोडंफार एज्युकेशन आहे त्या सगळ्यांनी देखील इंग्रजीच्या शाळेमध्ये मुलांना बसवा. स्पेसिफिकली तुमच्याकडे जर स्मार्ट टीव्ही असेल तर स्मार्ट टीव्हीच्या स्क्रीनवर याचा लाईव्ह टेलिकास्टिंग चालू करा जेणेकरून मुलांच्या डोळ्यांना त्रास होणार नाही. आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आलं की सर तुम्ही हे सगळं करतायत ऑनलाईन मग मुलांच्या डोळ्यांचा त्रास होईल काय. बघा, मुलं दिवसभर रील्स आणि दुनिया पाहतात तेव्हा डोळ्यांना त्रास होत नाहीत. नेमका अभ्यासाचं पाहायचं म्हटलं की आपल्याला त्रास आठवतो. अनेक प्लस आणि मायनस पॉईंट्स आहेत, त्याच्यावरती आपण आज गप्पा मारणार नाहीये, पण सुरुवात करतोय आज एका आगळ्या वेगळ्या शाळेची, ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी इंग्रजीची शाळा. कृष्णास नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश थोरात तुमचं या शाळेमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण कंटेंट फेजला पण सुरुवात करणार आहे. समजून घेणार आहे आपण की इंग्रजी शिकणं सोपं किती असतं, काही कंटेंट बेस किती गरजेचा असतो. कुठलाही वर्किंग प्रोफेशनल किंवा कुठलाही व्यक्ती जर आज पाहत असेल तर त्याला लक्षात येईल सरते शेवटी 40 मिनिटं 30 मिनिटं तुम्ही जे माझ्यासोबत स्पेंड करताय त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की येस सर आजच्या सेशनमधून हे शिकायला मिळालं. आणि तुम्हाला काय शिकायला मिळालं हे कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा, त्यानंतर इतर लोकांना पाठवण्याचा नक्की प्रयत्न करा, कारण ही इंग्रजीची शाळा तुमच्यासाठी असणारे 365 दिवस अगदी मोफत. चला तर मग सुरुवात करूया. इंग्लिश आजचं अख्खं सेशन बोर्डवरच आपला. इंग्रजी या भाषेला किंवा कुठल्याही भाषेला जेव्हा आपण समजून घेतो शिकतो तेव्हा आपल्याला लक्षात ठेवा त्याच्या 2 बाजू असतात. एक असतं त्याचं लॉजिक, दुसरं असतं त्याचं टेक्निक. एखाद्या व्यक्तीचं जेव्हा लॉजिकल बेस लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीचं जेव्हा टेक्निकल बेस हा 40 ते 50% डेव्हलप झालेला असतो त्यावेळेला तो चांगल्या पद्धतीने रायटिंग करू शकतो. राईट, त्याचा जर हा सेन्स जो आहे टेक्निकल सेन्स हा थोडासा 60% अँड अबाव जर डेव्हलप झालेला असेल तर तो ग्रॅमॅटिकली खूप चांगल्या पद्धतीने एखादी गोष्ट लिहू शकतो. बरोबर आहे, ग्रॅमॅटिकली राईट करणे त्याला खूप चांगलं जमतं. प्लस त्याची अंडरस्टँडिंग लेवल पण खूप छान असते, त्याला समजतं इंग्रजी. तुमच्या माझ्यापैकी मॅक्झिमम मराठी लोकांचा हाच प्रॉब्लेम, आपल्याला इंग्रजी सगळं समजतंय, बोलता येत नाही. आपल्याला टेक्निकली काही लिहायला सांगा आपण लिहू शकतो, पण बोलायचं म्हटलं की कॉन्फिडन्स नाही आहे. बरोबर आहे. आणि हा जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर या प्रॉब्लेमला दूर करण्यासाठीच्या अनेक गोष्टी आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फाईन, लक्षात ठेवा. लॉजिकल बेसचं क्लॅरिफिकेशन 60%, त्यानंतर वाढत जाऊन 70%, मग 80%, आणि काही लोकांना तर 100% टेक्निकली पार्ट कळतो.
ती माणसं काही अंशी 10-20% कम्युनिकेट पण करू शकतात. 10 to 20% कम्युनिकेशन. देखील ती लोक करू शकतात. इट कॅन बी पॉसिबल. पण मग 100% आपल्याला कम्युनिकेशन फेजवर शिफ्ट व्हायचं असेल तर नेमकं काय? तर त्या सगळ्यांना सांगेल, ज्या व्यक्तीचा लॉजिकल बेस, इंग्रजी भाषेचा लॉजिकल बेस हा पक्का होतो, पक्का, तो माणूस तसा 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 कम्युनिकेट करायला लागतो. लॉजिकल बेस पक्का असला पाहिजे. आता तुमच्यापैकी अनेक लोकांना हा प्रश्न आहे सर की टेक्निकल बेस म्हणजे काय आणि लॉजिकल बेस म्हणजे काय? ज्या व्यक्तीला, फॉर एक्झाम्पल, टेक्निकल बेस म्हणजे काय? सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. प्रेझेंट कंटिन्युअसचं स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. सिंपल पास्टचं स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. तो तिथे गेला, हा कोणता काळ आहे? सिंपल पास्ट टेन्स. त्याने ते केलं, हा काळ कोणता आहे? सिंपल पास्ट टेन्स. त्याने ते केलं तर इंग्रजीत काय होतं? ही डिड इट. हे त्याला सगळं सांगता येतंय. त्याचा टेक्निकल बेस साऊंड असतो, त्याला स्ट्रक्चर माहिती असतं, त्याची वाक्यरचना कशी होते हे माहिती असतं, सगळ्या गोष्टी माहिती असतात. परंतु याच सिंपल प्रेझेंट टेन्सचा जर मी यूज विचारला, यूज वापर काय होतो, तर मात्र त्याच्याकडे उत्तर नसतं. आणि ज्या व्यक्तीकडे याचं उत्तर नाही आहे, त्याचा लॉजिकल बेस हा काही अंशी डाऊनस्लाइड असतो, तो कमी असतो. आणि म्हणून त्या व्यक्तीला कम्युनिकेशन करता येत नाही. ज्या व्यक्तीचा लॉजिकल बेस हा 50% पर्यंत असतो, त्याचा कम्युनिकेशनचा पर्सेंटेज देखील ऑलमोस्ट 50% असतो. ज्या व्यक्तीला 100% लॉजिक माहिती आहे, त्या व्यक्तीला कम्युनिकेशन फेज खूप चांगला डेव्हलप करता येतो. काही लोकांना बघा, इंग्रजी बोलताना प्रॉब्लेम नाही आहेत, पण त्यांचा लिहायचा गोंधळ असतो. ग्रॅमॅटिकली सेन्सेस राहत नाही त्यांच्याकडे. याला कारण काय माहिती का? लॉजिक खूप साऊंड आहे, कॉन्फिडन्स पण भरपूर आहे, पण टेक्निकचा मार खाल्लेला आहे. आणि आपण आपल्या या क्लासमध्ये, आपल्या या इंग्रजीच्या शाळेमध्ये आपण सगळ्यात पहिलं महत्त्व देतो ते म्हणजे टेक्निक प्लस लॉजिक दोन्हीही 100% यायला पाहिजे. ज्याला टेक्निक 100% आलं तर तो काय करू शकतो हे पाहिलं आपण. ज्याला लॉजिक आलं फक्त, तर तो पण काय करू शकतो पाहिलं. पण जेव्हा आपण कॉम्बिनेशन घेऊन जाणार आहे, लक्षात ठेवा, जेव्हा आपण लॉजिक प्लस टेक्निकचं 100% कॉम्बिनेशन फेज घेऊन जाणार आहे, तेव्हा डेव्हलप होतं कम्युनिकेशन. तेव्हा डेव्हलप होते अंडरस्टँडिंग. तेव्हा डेव्हलप होते रायटिंग ॲबिलिटी. राईट? अंडरस्टँडिंग वाढली, लिहिता खूप छान आलं, कम्युनिकेट पण करता आलं, तर सगळंच झालं. आज गोंधळ काय झालाय तुम्हाला सांगू. तुम्ही आणि मी आतापर्यंत इंग्रजी शिकलो म्हणजे काय? आपण शिकलो 2 मार्काला चेंज द व्हॉइस, 3 मार्काला इनडायरेक्ट स्पीच, 4 मार्काला लेटर रायटिंग. असं करत 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 आपण इंग्रजी शिकलो. त्यातल्या त्यात काही लोकांना जे माझ्या एज फेजचे आहेत, 39-40च्या फेजमधले, यांना सगळ्यांना 5वीच्या नंतर इंग्रजी होतं. ABCDच आम्हाला 5वी नंतर कळालंय. हे अलीकडच्या पिढीला मात्र पहिलीपासून, बालवाडीपासून, KG, KG1, ज्युनियर KG, सिनियर KG पासून ABCDचा गोंधळ कळायला लागला. माझं टार्गेट काय माहिती तुम्हाला सांगतो. माझं टार्गेट आहे की या महाराष्ट्रातल्या कमीत कमी 10,000+ लोकांना घर बसल्या आपल्या कुटुंबासोबत इंग्रजी समजावं, इंग्रजी चांगलं लिहिता यावं आणि इंग्रजी बोलण्याच्या प्रॅक्टिसेस मिळाव्यात. या दृष्टिकोनातून सुरू झालेली शाळा म्हणजे आपली इंग्रजीची शाळा. एवढंच पर्पज आहे. हे एवढं डीप सेन्समध्ये कोणी सांगत नाही. तुम्हाला सांगतो, टीचरही सांगत नाहीत. मी टीचरला ब्लेम करतच नाही, त्यांच्या मागे कामं केवढी आहेत. आज इलेक्शन झालंय,
बरोबर आहे. इलेक्शनच्या ड्युट्या, जनगणना येणार आहे, जनगणनेच्या ड्युट्या, बाकीचा सिलेबस कंप्लीट करायचा, हा उपक्रम करून घ्यायचा, तो करायचं. करणार काय एक एक टीचर? आलं लक्षात? तरीही जर कोणी शिक्षक हे जर पाहत असतील तर त्यांना मी नक्की सांगेल की तुमच्यापैकी काही लोक खरंच अफलातून काम करतायत. स्पेशली इंग्रजी या विषयाला घेऊन तुमचं असलेलं काम खरंच छान आहे. म्हणजे काही टीचर मला येऊन भेटतात ना, सर मी माझ्या शाळेमध्ये हा प्रयोग करून घेतो, मुलांकडून असं बोलून घेतो, मुलांना तशी प्रॅक्टिस देतो, मुलांना अशा ॲक्टिव्हिटीज देतो, मी मुलांचे असे शब्दपाठ करून घेतो. किती छान. म्हणजे सल्यूट आहे तुम्हाला सगळ्यांना. याला कारण काय तुम्हाला सांगू? मी फक्त इंग्रजी भाषेचा पुरस्कर्ता आहे म्हणून मी इंग्रजीची शाळा काढली अशी अजिबात नाही. माझ्या वर्गात येणारा इंग्रजीचा मुलगा याला मराठी पण प्रगल्भ कशी करायची आहे हे पण मी सांगतो. आणि व्यवहाराची भाषा म्हणून इंग्रजी शिकणं गरजेचं आहे हे पण तेवढंच गरजेचं आहे. मग याचा अर्थ लगेच उद्या उठा नाही, लगेच इंग्रजी मिडियमच्या शाळेत टाका, नाही तर मग याच्या शाळेत टाका, त्याच्या शाळेत टाका, हे मी तुम्हाला सांगणारच नाही. हे सजेशन देणं माझं काम नाही. मी फक्त तुम्हाला सांगेल काय चांगलं आहे तुमच्या इंग्रजीच्या डेव्हलपमेंटसाठी. कारण ती व्यवहाराची भाषा आहे, ती आपल्याला यायला पाहिजे. आजपासून एक खुणगाट ठेवा, आपल्याला रोज संध्याकाळी 8:15 वाजता बसायचं आहे. रोज संध्याकाळी 99.99% मी मला संध्याकाळी 8:30 8:15 वाजता तुमच्यासाठी फ्री ठेवणार आहे. ते पण लाईव्ह. नाही जमलं लाईव्ह ऐकता, दिवसभर रेकॉर्डिंग फेस कंटेंटमध्ये वापरा, ऐका. पण उद्याच्या लेक्चरला बसत असताना अलीकडचं लेक्चर ऐकून बसलं ना की माणसाला कळतं की नेमकं काय चाललंय वर्गात. हो की नाही? राईट? गेट क्लॅरिफाय दॅट. तर तुम्हाला आपण आतापर्यंत 2 मार्काला चेंज होईल, 3 मार्काला इनडायरेक्ट स्पीच, 4 मार्काला लेटर रायटिंग, अमुक अमुक टमुक टमुक सगळं शिकत आलो. त्यातल्या त्यात मॅक्झिमम मुलांचा इंग्रजीचा नेहमी 36चा आकडा राहिला. जुळलंच नाही कधी आपलं. असं जरी असेल तर हे 36चा आकडा 63चा कसा करायचा आहे याच्यावरती आम्ही काम करणार आहोत. आमचं कामच ते आहे. एखाद्या न इंग्रजी येणाऱ्या माणसाला, अगदी ABCD पण न येणाऱ्या माणसाला पण इंग्रजी कसं शिकवायचं आहे याच्यावरचं काम आम्ही करून बसलो आहे. एक 4-5 हजार विद्यार्थ्यांना तर सहजासहजी आपण हे नॉलेज 1 to 1 फेजला देण्याचा एक वेगळा अनुभव ठेवून आहोत. त्यात काहीच वाद नाही. तुमच्यापैकी काही लोकांना जर असं वाटलं की सर ह्या विषयावरती आपल्याला काही घेता येईल का, तर तुम्ही कमेंट फेजमध्ये टाका. आम्ही तो नक्की विचारात घेऊ तुमचा मुद्दा की बाबा सर याच्यावर काही करता येईल का. पण सुरुवातीला 7-8 दिवस तर मी तुम्हाला त्या ट्रॅकवर आणण्यासाठीच्याच गोष्टी सांगणार आहे 100%. आणि आपल्याला हे करायचं आहे. जर माझ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला माझा मराठी माणूस जर इंग्रजीत धाड 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 त्याचं इंट्रोडक्शन जर देऊ शकला तर मला आनंद आहे. त्याच्या शाळेबद्दल, त्याच्या घराबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल, त्याच्या गावाबद्दल, त्याच्या शहराबद्दल, त्याच्या तालुका प्लेसबद्दल, त्याच्या देशाबद्दल जर तो कॉन्फिडेंटली 4 गोष्टी बोलू शकता, त्या देशाच्या पंतप्रधानाबद्दल जर तो बोलू शकला तर किती आनंद होईल तुम्हाला सांगतो. म्हणजे ही इंग्रजीची शाळा तुम्हाला सांगतो ना, तुमच्या पुरती मर्यादित ठेवूच नका. ही फ्री आहे ना. सांगा ना 4 लोकांना, काय फरक पडतो. त्याच्याकडे सबस्क्राईब करून द्या. त्याला इंग्रजीची शाळा हे YouTube चॅनल त्याला सबस्क्राईब करून द्या. काय फरक पडणार नाही. यासाठी की कोणाचं तरी भलं व्हावं हा थॉट मनात जरी आला ना तरी खूप छान वाटतं. काल तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. आपण 4 लोकांच्या घरी गेलो, आशीर्वाद घेतले. मी ज्यांच्याकडे गेलो ना त्यांना फक्त एकच आशीर्वाद मनापासून मागितला, शाब्दिक नाही मागितला, मनापासून मागितला की उद्यापासून इंग्रजीची शाळा चालू होते, जमलं तर त्याच्यासाठी आशीर्वाद द्या. एक असा इनिशिएटिव्ह घेतोय की ज्यासाठी अख्खा महाराष्ट्राची ती गरज आहे. खरंच गरज आहे. व्यावहारिक भाषा म्हणून आपल्याला इंग्रजी नक्की परफेक्ट यायला पाहिजे. अँड वी आर रेडी टू वर्क फॉर इट. राईट? येस. सो आपल्याला फक्त 2 मार्काचं चेंज द व्हॉइस, 3 मार्काचं इनडायरेक्ट स्पीच, 4 मार्काचं लेटर रायटिंग एवढंच इंग्रजी शिकायचं नाही. तर सेमी इंग्रजीमध्ये शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, इंग्रजी, गणित आणि विज्ञान या तिन्ही विषयाला आपल्याला परफेक्ट करण्यासाठी इंग्रजी शिकायचं आहे. प्रोफेशनली बँकिंग सेक्टर कॉम्पिटिटिव्हच्या फेजमध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांना सांगेल की तुमची तलाठीची, सरळ सेवेच्या ज्या काही परीक्षा असतील त्याच्यामध्ये यातला काही कंटेंट तुमच्या जर कामाला आला, साधा अँटोनिम सिनोनिमचं एखादं सेशन जरी तुमच्या कामाला आलं तर तुमची 2, 5, 6 मार्क, 8 मार्क नक्की वाढणार आहे 100%. आणि वर्किंग प्रोफेशनल्समध्ये काही नियम जे आहेत
365 दिवसामध्ये कमीत कमी 150 तर नवीन नियमच सांगणार आहे मी इंग्लिशचे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला 100% काही ना काहीतरी अपलिफ्टमेंट मिळेल. तर आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना, राईट, माझ्या लाडक्या बहिणींना आणि बंधूंना, वर्किंग प्रोफेशनल करणाऱ्या, वर्किंग प्रोफेशनमध्ये असणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या सगळ्या लोकांना सांगेल, आपल्या आवडीची, आपल्या हक्काची, आपली इंग्रजीची शाळा, रोज आमच्यासोबत राहा. अजून एक 10 मिनिटं मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करतोय. बघा, पटतंय का ते बघा तुमच्या मनाला, खरंच हे पटतंय का? आतापर्यंत फक्त क्लॅरिफिकेशन्स केला मी. आता बघा, इंग्रजी शिकण्यासाठी लागतं काय आपल्याला? व्हॉट डू वी नीड टू लर्न इंग्लिश? इंग्रजी शिकण्यापेक्षा म्हणून आपण इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला काय लागतं ते जास्त महत्त्वाचं आहे. टू लर्नच्या ऐवजी आपण टू स्पीकचा वापर केला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. टू लर्न ऑर टू स्पीक, काय गरजेचं आहे आपल्याला, असा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. सगळ्यात पहिले नाव गरजेचं असतं, दॅट इज कॉल्ड एज वर्ड्स. शब्दसाठा आपला वाढला पाहिजे. नंबर 2, इन्फॉर्मेशन. आपल्याला इंग्रजीत बोलायचं असेल, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. डोनाल्ड ट्रम्प काका कोणत्या देशाशी रिलेटेड आहे, त्यांचा आता उद्याचा प्लॅन काय, कसं आहे, इराण सोबत काय चाललंय, व्हेनेझुएलाचं काय चाललंय, कशाचं काय चाललंय, माहिती पाहिजे तेव्हा बोलता येईल. एखाद्याला खूप इंग्रजी छान बोलता येतं, त्याला म्हटलं व्हॉट इज हाऊ द रिलेशनशिप ऑफ USA विथ व्हेनेझुएला नाव, what do you think about, what is your opinion about the USA and Iran relationship at present? ते म्हणून भाऊ माहितीच नाही तर बोललं काय येणार त्यामध्ये. म्हणून शब्दच माहिती असणं असे गरजेचे नाही, तर त्यासोबत आपल्याला त्यासोबतची माहिती असणं पण गरजेचं आहे. तिसरं, थोडंफार जमलं तर आपल्याला ग्रामॅटिकल सेन्स पाहिजे. ग्रामर यासाठी कन्स्ट्रक्शनचा बेस क्लॅरिफाय झाला पाहिजे. चौथं महत्वाची गोष्ट, विजन सेट पाहिजे तुमचं. मला इंग्रजी शिकायचं आहे, बरोबर आहे, विजन, त्यासोबत रिझन, यालाच आपण म्हणतो व्हाय. जेवढा तुमचं व्हाय स्ट्रॉंग, तेवढं तुम्ही इंग्रजीच्या शाळेला अजिबात सोडणार नाहीत. मला इंग्रजी का शिकायचं आहे, मला UPSC करायचं आहे, मला इंग्रजी का शिकायचं आहे, मला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे, मला इंग्रजी का शिकायचं आहे, मला शाळेतली इंग्रजी सोपी केली पाहिजे, मला इंग्रजी का शिकायचं आहे, लोकल दाखवता यायला पाहिजे, मला इंग्रजी का शिकायचं आहे, मला ते वेरूळला गेल्याच्या नंतर फॉरेनर सोबत इंग्रजीत बोलता यायला पाहिजे, मी जर विदेशात गेलो तर मला इंग्रजी शिवाय अडू नये, असं काहीतरी स्पेसिफिक तुमचा जर व्हाय क्लॅरिफाय झाला ना, तर तुम्ही 100% इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करणार आहात. आपल्या मराठीत एक म्हण आहे ना, शेवटी जोपर्यंत आपल्याला काही खाली जळत नाही ना माणसाच्या, तोपर्यंत कळत नाही हो. आणि ते एकदा जर जळालं, एखादा जर जिव्हारी लागलं ना, मला येत नाही, ते पेटतंय. अँड दॅट स्पार्क इज रिक्वायर्ड टू लर्न इंग्लिश. एक बर्निंग डिझायर पाहिजे आतमध्ये की मेरे को अंग्रेजी सीखना है काय बॉस, कुछ भी हो जाए. मी माझं आपला गोंधळ काय माहिती का, 3rd इयरला गेल्याच्या नंतर पोरं 3rd इयर झाल्यावर विचार करतात की आता इंग्लिशचा क्लास लावू का. भाऊ 1st इयर पासून इंग्लिशचा क्लास लाव, यासाठी की निदान 3rd इयर येऊपर्यंत आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू देता येईल. आपलं रेडी टू ईट, रेडी टू सर्व अशा पद्धतीचं नॉलेज पाहिजे. आणि हे होण्यासाठी आपल्याला अलीकडे एफर्ट्स घ्यावे लागतात. म्हणून इंग्रजी जर चांगलं कम्युनिकेट करायचं असेल, बोलायचं असेल, तर शब्दांचा साठा पाहिजे, इन्फॉर्मेशनचा बेस असला पाहिजे, ग्रॅमॅटिकल सेन्स असला पाहिजे, विजन किंवा मिशन क्लिअर पाहिजे, तुमचा व्हाय क्लिअर पाहिजे. गेटिंग? अँड इफ इट इज लाईक दिस, राईट, आणि त्याला जर डेडलाईन दिली तुम्ही, तर मी तुम्हाला सांगतो 3 महिन्याच्या आत इंग्रजी डेव्हलप होऊ शकतं. 100% आमच्याकडे रिझल्टच तसे आहेत. 3 महिन्याच्या आत इंग्रजी डेव्हलप होऊ शकतं. रोज डेडिकेटिव्हली तेवढं काम करावं लागेल. अलीकडे येऊया थोडंसं अजून. कळालं? आज मी तुमच्याशी शेअरिंगच करणार आहे अजून. लक्षात ठेवा,
जेव्हा जेव्हा आपण इंग्रजीसारख्या विषयाला हाती घेतोय तेव्हा खूप वेळेस आपल्याला काही लोकांनी सांगितलं की सर इंग्रजी शिकायचं असेल ना बॉस, आपल्या टीचर लोकांनी पण आपल्याला खूप वेळेस सांगितलं, राईट. हां, याच्यामध्ये अजून एक मुद्दा ॲड करा जर असलं तर. नंबर 5, आपल्याला एक मेंटॉर असणं गरजेचं आहे, ज्याला आपण गाईड असं म्हणतो. मार्गदर्शन करणारा व्यक्ती सोबत असल्याशिवाय माणूस इंग्रजी सारखी भाषा असलिखितपणे शिकत नाही. मी असं तुम्हाला म्हटलो का मला मेंटर बनवा? अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत एखादा प्रॉपर पद्धतीने गाईडलाईन्स देणारा व्यक्ती स्पेसिफिकली सांगत नाही की माझ्या चुका काय आहेत, स्पेसिफिकली सांगत नाही की तू असं नाही असं कर, तोपर्यंत माणूस डेडिकेटिव्हली इंग्रजी शिकत नाही. हे कन्फर्म आहे बरं. 18 वर्षाच्या प्रवासात जे शिकलो ते तुम्हाला एका मिनिटात क्लिअर करतोय, राईट. त्याच्यानंतरच्या फेजमध्ये जेव्हा जेव्हा आपण इंग्रजी या संकल्पनेला पाहिलं त्या वेळेला प्रत्येक टीचर लोकांनी सांगितलं आपल्याला काय, रीडिंग केलं पाहिजे, रोज रायटिंग केलं पाहिजे 1 पेज, रोज इंग्रजी ऐकलं पाहिजे आणि रोज बोलण्याचा सराव केला पाहिजे, म्हणजे इंग्रजी येतं. बरोबर आहे. पण त्याला एका वातावरणाची गरज लागते, त्याला मार्गदर्शन देणारा एक माणूस लागतो. बरोबर आहे. हे पण तेवढंच गरजेचं आहे. आता कधी कधी म्हणजे रीडिंग, रायटिंग, लिसनिंग, स्पीकिंगचं जर प्रॅक्टिस करत असाल आणि सुरुवातच करत असाल तर काय करायचं आहे, रीडिंग 5 to 10 लाईन वाचा. ऑलरेडी वाचण्याचा छंद असेल तर 1 पेज वाचा. त्याच्यापेक्षा पॅशनेट रीडर असाल तर 2 ते 3 पेज वाचा. त्याच्या पुढचे मात्र असे पण लोक आहेत की जे 14-14, 20-20, 40-40, 50-50 अर्ध पुस्तक एका दिवसात वाचतात. ते टॉप क्लास रीडर असतात. तेवढं एकदम आपल्याला शक्य नाही. आपण सुरुवात 5-10 ओळीपासून केली तरी चालू शकते. रायटिंगच्या फेजला लक्षात ठेवा, जे वाचलं ना आपण तेच एक 5 ते 10 ओळी लिहायची सवय लावायची. ज्याला ऑलरेडी थोडंफार इंग्रजी चांगलं आहे तर त्यांनी वाचलेल्या भागावरती राईट त्याचं ओन राईटअप करायचं. ओन राईटअप. आणि ते कुठल्या तरी एका टीचरकडून चेक करून घ्यायचं. काय, ज्याला ऑलरेडी इंग्रजी चांगल्यापैकी लिहिता येतं, छानपैकी, तर त्याने काय करायचं, पाहून लिहिण्यापेक्षा रीड केलेल्या पॅराग्राफवरती, रीड केलेल्या गोष्टीवरती स्वतःच्या मनाचं ओन राईटअप लिहायचं आणि चांगल्या माणसाकडून चेक करून घ्यायचं. लिसनिंग, जे आवडतं ना, जो आवडता विषय त्या संदर्भातलं इंग्रजी ऐकायचं. किती मिनिटं? 10 मिनिटापासून सुरुवात करा. खूप अवघड वाटतंय अजून खाली या, 5च मिनिटं. ज्याला खूप चांगला लिसनर असेल जो, तर त्याने 15 मिनिटापासून ते 20 मिनिटापर्यंत जर रोज लिसनिंग केलं, कळो नाही तर नाही कळो, 20 मिनिट तर आपल्याला ऐकायचंय बॉस. कळो नाही तर नाही कळो, करके तो देखो, आदत लग जाएगी, आदत. मी म्हणतो ना की माझं टार्गेट काय, मला असं म्हणणं आहे की लोकांना व्यसन लागलं पाहिजे. कशाचं? इंग्रजी शिकण्याचं व्यसन. का बरं? कारण ते भविष्यात लागणार आहे म्हणून. हॅव टू. फाईन. आणि कम्युनिकेशन, ज्याला खरंच कम्युनिकेट करता येतं त्या माणसाने एक 5 मिनिटापासून 10 मिनिटापर्यंत रोज थोडं थोडं कम्युनिकेट करायला हरकत नाही. त्याला माणसं शोधावी लागतील तशी. येणाऱ्या कालखंडात तुम्हाला ती माणसं देखील आमच्या माध्यमातून उपलब्ध होतील. वी आर जस्ट ट्राईंग हार्ड टू मॅनेज ऑल दिस थिंग्स हिअर आफ्टर, राईट. सो इंग्रजी शिकण्यासाठीचा रोडमॅप फेजमध्ये रीडिंग कमीत कमी 5 ते 10 लाईन रोज करा. 1 पेज करत असाल वेल अँड गुड. 2 ते 3 पेजेस करत असाल खूपच छान. रायटिंग एक 5 ते 10 ओळी लिहा. ज्याला ऑलरेडी लिहिता येतं त्यांनी मनाने राईटअप करण्याचा प्रयत्न करा एखाद्या टॉपिक्सवरती. लिसनिंगच्या लेवलवरती 10 मिनिटं कमीत कमी, 5 मिनिटं कमीत कमी लिसनिंग व्हायला पाहिजे. टॉकिंगच्या लेवलवर 5 मिनिटापासून 10 मिनिटापर्यंत तुम्ही सुरुवात करू शकता. आले लक्षात? याच्या पलीकडे जाऊन सांगतो,
ज्याला टॉप लेवलवरती कम्युनिकेशन डेव्हलप करायचं आहे, पण ज्याला बोलता येतं पण अजून टॉप लेवलवर गेलेलं नाही, कॉन्फिडन्स लेवल कमी पडतोय, त्यांनी रोज कमीत कमी 1 मिनिटापासून ते 3 मिनिटापर्यंतचा स्वतःचा ओन व्हिडिओ तयार करा. कुठलाही टॉपिक घ्या, त्याच्यावरती काहीतरी तयार करा आणि बोला. चुकते की 100%, काय फरक पडणार आहे आपल्याला. तू सोशल मीडियावर टाकण्यासाठी नका करू, नाही तर मग मास्तर म्हणलंय बनवा आणि दिलं सोशल मीडियावर टाकून. आणि का रे एवढ्या चुका करतो का ग्रामॅटिकली, आमच्या मास्तरनं सांगितलं. कोण सांगितलं? उगे नाव बदनाम आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्याला जे काही व्हिडिओ बनवायचे हे तोपर्यंत आपण सोशल मीडियाला सेंड करणार नाही जोपर्यंत आपल्याला ते परफेक्ट वाटत नाहीत. आलं लक्षात? जेव्हा मला लक्षात आलं की एखाद्याकडून क्रॉस चेक करून घेतलं मी की खूप छान बेस्ट लेवलवर झालाय, तेव्हा आपण बघू 30 सेकंदाचा व्हिडिओ आपल्याला इन्स्टाला टाकायचा का फेसबुकला टाकायचा का युट्यूबला टाकायचा, तो नंतरचा भाग आहे. पण ज्या कुठल्या लोकांना, स्पेशली टीचर्स लोकांना जर असं वाटतं ना, म्हणजे आमच्याकडे TTP नावाचा एक प्रोग्राम आम्ही डिझाईन केला आहे, टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम, स्पेशल टीचरसाठी. EMR साठी एक स्पेशल कम्युनिकेशनचा प्रोग्राम आहे. स्टुडंटसाठी आम्ही इंटरव्ह्यू संदर्भातले 3 वेगवेगळे मॉडेल केलेले आहेत. जनरल कम्युनिकेशनचा सेट डेव्हलप करण्यासाठी अजून 3 मॉडेल आहेत. सगळं काम चालतंय ग्राउंड लेवलवरती, इथं हडकोला, TV सेंटरला, संभाजीनगरमध्ये चालू आहे काम, ऑनलाईनला चाललंय, सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. पण माझ्या मराठी माणसासाठी आपल्याला काही खरंच फ्रीमध्ये देता येतं का? म्हणून रोज तुमच्यासाठीची ही इंग्रजीची शाळा. आज तुमच्या ह्या इंग्रजीच्या शाळेत काय काय सांगितलं त्यातला एक शॉर्ट रिकॉल मी तुमच्यासोबत करणार आहे आणि आज आपण थांबणार आहे. सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की इंग्रजी शिकण्यासाठी लॉजिकल आणि टेक्निकलचा बेस आपल्याला लागतो. राईट? एक रिव्ह्यू म्हणून सांगतोय तुम्हाला. टेक्निकल बेस जेवढा साऊंड तेवढं आपलं ग्रॅमॅटिकली राईटअप्स, अंडरस्टँडिंग छान पद्धतीने आपण करू शकतो. कम्युनिकेशन डेव्हलप करायचं असेल तर लॉजिकल बेस आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्याचं कॉम्बिनेशन आपण इथे करून घेणार आहोत. फाईन. नंबर 2, लॉजिकल आणि टेक्निकल बेस 100% असेल तर कम्युनिकेट करू शकतो, अंडरस्टँडिंग वाढते, रायटिंग पण छान पद्धतीने करू शकतो. आत्तापर्यंत आपला 36चा आकडा होता, इंग्रजीचा आकडा 63वर आणण्यासाठी आपण नक्की सगळेजण मिळून प्रयत्न करूया. व्हॉट डू वी नीड? आपल्याला नेमकं गरजेचं काय आहे? वर्ड्स गरजेचे आहेत, इन्फॉर्मेशन गरजेची आहे, ग्रॅमॅटिकल बेस गरजेचा आहे, विजन, रिझन, आपलं व्हाय क्लिअर असला पाहिजे, काय शिकायचं इंग्रजी, आणि एखादा मेंटॉर किंवा गाईड आपल्यासोबत असणं 100% गरजेचं आहे जेव्हा आपल्याला इंग्रजी शिकायची असते. सरते शेवटी रीडिंग किती करायची, रायटिंग किती करायचं, लिसनिंग किती करायचं, कम्युनिकेट किती करायचं आणि खरंच स्वतःचे व्हिडिओ किती पद्धतीने कसे कसे बनवायचे या संदर्भातली माहिती आपण याच्यामध्ये पाहिली. राईट? सो दिस इज वॉट the things that we have covered up today. आजची इंग्रजीची शाळा आपली इथपर्यंतच मर्यादित होती. या सगळ्या गोष्टींना रिकॉल करून जर ऐकायचं असेल तर कृष्णाज नोबेल फाउंडेशनवरती यूट्यूब चॅनल जे आहे तर त्यालाही सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यावरती आजचा व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध असेल. उद्यापासून माझ्या सगळ्या मित्रांना जी नवीन लिंक तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे माझ्या इतर मित्रांच्या माध्यमातून, आणि ती म्हणजे आपली आगळी वेगळी शाळा, इंग्रजीची शाळा. चला तर मग इंग्रजीची शाळा या यूट्यूब चॅनलला देखील उद्यापासून तुमच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करतो. आणि उद्या एक नवीन टॉपिक घेऊन आपण परत भेटणार आहोत इंग्रजीच्या शाळेमध्ये. आपल्या सर्वांची आगळी वेगळी आणि आवडीची शाळा ती म्हणजे इंग्रजीची शाळा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.